तर वळूया पुढील बातमीकडे। अविनाश जाधव यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अविनाश जाधव यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला। मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा ते राजीनामा देणार असल्याचं आता जाहीर झालेलं आहे। ठाणे पालघर मधल्या पराभवानंतर त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। अविनाश जाधव हे मनसेकडून ठाणे शहरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, परंतु तिथं त्यांना तिसऱ्या क्रमांकावर जावं लागलं आणि यानंतर आपण बघतोय त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। विकास काटे आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। विकास, आपण बघतोय की अविनाश जाधव यांनी राजीनामा दिलेला आहे। राजीनामा त्यांचा स्वीकार झालेला आहे का? त्यांच्याशी काही बातचीत झाली आहे का? तर आपण बघतोय की मनसेचे ठाणे पालघर मध्ये झालेला पराभव हा अविनाश जाधव यांच्या जिव्हारी लागलेला आहे आणि आता त्यांनी मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। ठाणे शहरमधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, परंतु इथं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं अविनाश जाधव यांना मिळाली आणि या सगळ्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी दिला अशी माहिती आता समोर आलेली आहे। मोठा निर्णय अविनाश जाधव यांनी घेतलेला आहे। राजीनाम्यानंतर अविनाश जाधव नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडे। विकास, आपण बघतोय अविनाश जाधव यांनी राजीनामा दिलेला आहे, यानंतर त्यांनी काही बातचीत केलेली आहे का? राजीनामा देण्याचं मुख्य कारण काय? अविनाश जाधव यांनी नुकतीच ही निवडणूक लढवली होती ठाणे विधानसभेची, त्यानंतर त्यांनी आता राजीनामा दिला आहे। विशेष म्हणजे अविनाश जाधव यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असं सांगितलेलं आहे। अजून पक्ष सोडला किंवा पक्षाचं नेतेपद देखील माझ्याकडे आहे। ठाणे आणि पालघर ह्या दोन जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत, त्यामुळं मी जिल्हाध्यक्षाचं पद सोडलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा कुठलाही वेगळा विचार करणार नाही असं देखील अविनाश जाधवने स्पष्ट केलं आहे। परंतु मागील दोन निवडणुकीमध्ये जो काही पराभव झाला होता त्यामुळे कुठेतरी नाराजी होती, त्यामुळे हे पाऊल अविनाश जाधवने उचललं। बिलकुल। आणि आता राज ठाकरेंची काय भूमिका आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा अविनाश जाधवांनी दिलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर अविनाश जाधवांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे।